ओव्हन नाही, कोळसा नाही, तरी पण आज आपण घरच्याच गॅसवर झणझणीत असा तंदुरी चिकन टिक्का करणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याच्यासाठी मी इथे 1.5 किलो चिकन घेतलेले आहे। त्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे व्हिनेगर घालायचं आहे आणि हे चिकन आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे चिकन आतून चांगलं भुसभुशीत असं शेकल्यानंतर लागतं। अर्ध्या तासानंतर चिकन आहे ते धुवून घेतलेलं आहे। त्याला आता आपण मॅरिनेट करणार आहोत। त्याच्यासाठी आपण अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा घरचा लाल मसाला, 1 चमचा बेडगी मिरचीचा कलरसाठी मसाला, याने कलर छान येतो, 1.5 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा तंदुरी मसाला घालायचा, याने पण कलर खूप छान येतो, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस, बारीक चिरलेली 1 चमचा कोथिंबीर आणि मोठा 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे आणि 4 चमचे चांगलं फेटून घेतलेलं दही घालायचं, मोठा 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। हे सर्व साहित्य आहे आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपल्या चिकनच्या पीसेसला हा मसाला चांगला लागला पाहिजे। चांगलं मिक्स करायचं आणि 5 तास याला आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे। याला मी फ्रीजमध्ये 5 तास झाकून ठेवलं होतं। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। तुम्ही वितळवलेलं बटर घातलं ना तरी पण चालेल आणि चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा चिकन टिक्का आपण गॅसवरच करणार आहोत। त्याच्यासाठी इथे मी ह्या सळ्या घेतलेल्या आहेत। त्याला आपल्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। आपलं चिकन सळीला चिटकू नये म्हणून आपण तेल लावलेलं आहे। तुम्ही बटर पण लावू शकता आणि ह्या सळ्या ना मार्केटमध्ये मिळतात। एक पीस घ्यायचा आणि ह्या सळीमध्ये आपल्याला अगदी आरामात घुसवायचा आहे, नाहीतर तुमच्या हातामध्ये सळी घुसू शकते, म्हणून अगदी काळजीपूर्वक ह्या सळ्या आहेत ना त्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे। अशा सर्व सळ्यांना आपण चिकन लावणार आहोत, पण प्रत्येक सळीला तुम्ही तूप किंवा बटर लावून घ्यायचं। सळीमध्ये चिकन घालताना जर त्याचा मसाला गेला ना तर भांड्यामध्ये जो मसाला आहे ना तो आपण सर्व पीसला लावून घ्यायचा आहे। इथे मी गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे। ही जाळी पण आपल्याला मार्केटमध्ये मिळते, पण जाळी नसेल ना तर तुमच्याकडे दुसरी साधी जाळी असेल ना ती जरी ठेवली तरी पण चालेल आणि ह्या सळ्या ठेवायचा। गॅस लहान मोठा करत ह्यांना आपल्याला सर्व साईडनी चांगलं व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही, मोठा ठेवलात ना तर वरून तुम्हाला लगेच काळे दिसतील आणि आतमध्ये ते कच्चे राहतील, म्हणून असे आलटून पलटून ह्याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे। सर्व साईडनी भाजत आल्याच्या नंतर त्याला आपल्याला वरून तेल लावायचं आहे। असं ब्रशनी तेल लावायचं। तुमच्याकडे जर ब्रश नसेल ना तर कॉटनचा कपडा आहे तो तेलामध्ये बुडवलात नाही लावलत ना तरी चालेल, किंवा चमच्याने जरी लावलत ना तरी पण चालेल। असं तेल लावल्याने आपलं चिकन आहे आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातं आणि चिकनला चांगली चमक पण येते। भाजत आल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा आणि खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही असं खरपूस एकदम भाजायचं आहे। आपला झटपट असा कोळसा नाही, ओव्हन नाही, तरी पण झटपट आपलं तंदुरी चिकन टिक्का तयार आहे। आवडला तर नक्की लाईक पैसे देऊन खाण्यापेक्षा असंच घरी बनवा आणि गरम गरम तुम्ही खाऊ शकता। हे कशाबरोबर खायचं तर मी ते शेजवान चटणी बरोबर खायला घेतलेलं आहे। खूप छान लागतं, नक्की एकदा तुम्ही करून बघा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।